मग या दोघींचं काय चाललंय इकडे? तयारी चालू आहे, शूट चालू आहे चिमणीचा. आज आपण काय करणार, कपडे घालणार आहेत ना तुला? मस्तपैकी कपडे घालायचे आपण. आणि फोटो काढायचं, बूम करायचं. हो, कुठे जायचं? चालली लगेच. बघू कशी दिसते मम्मा तू. हा, फ्लिपकार्ट सेल कोणता हो? गोट गोट सेल. शेळीच्या लागलेल्या सेल मधून ऑर्डर मारला ऍक्वा. हाय गाईज, मी प्रतीक्षा आणि पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. वट पौर्णिमेपासून सुरू झालेला पाऊस आज फायनली थांबलेला आहे. सकाळपासून अजिबात पाऊस नाही पडलेला, काय नाही. एकदम शांत वातावरण आहे. छान वाटायले आज कुठं जाऊन. नाही तर नुसता पाऊस पाऊस बाहेर निघायत नव्हतं, काय नाही. त्यामुळे मग आज म्हटलं मोठा ब्लॉग स्टार्ट करू. आज काय काय होतंय, काय काय नाही. तर सध्या मी आता एक ह्याची मिल्कशेकची एक रेसिपी शूट केली, जे चिमणीच्या पप्पांच्यासाठी होती. खूप जण रेसिपी मागत होते, मग छोटा ब्लॉग आपला आहे ना, मिनी ब्लॉग, त्याच्यासाठी ती रेसिपी शूट केली. नॉर्मलच आहे पण ठीक आहे, 2-4 क्लिपा होत्या त्या ऍड केल्या, काढून घेतल्या. मग आज व्हिडिओ स्टार्ट करायचं कारण म्हणजे आपली एकादशी येत आहे, त्याच्यासाठीच ना मला चिमणीचा शूट करायचा आहे. तिच्यासाठी एक ड्रेस रिसीव झालाय, मग ते वेअर करून तिच्यासाठी मस्त एक शूट आपल्याला. तुमच्या मला बोलायचं सुचना का, बसा बघू नका. तर मग चिमणीसाठी मस्त असा शूट करून घ्यायचंय आपल्याला. तर त्याच्यासाठी आज मोठा ब्लॉग. तुझ्या नाकातलं कुठं पडलं? काय माहिती कुठं खडा गेलाय. बाकी सगळं ठिकाणावर आहे, त्याच्यावरचा खडा गायब झालाय. मी हे नाकात ठेवलंय. माझा असा अंदाज की मला तो खडा भेटल, पण मी वापस ह्याच्यावर लावेल. मला गणून घेऊन दिलं होतं गावाकडे गेल्यानंतर. झोप आली आम्हाला. तुम्हाला जावं ना, झोपा जावा. पावसाचे दिवस चालले, तुम्हाला झोपाच काढायची कामं दिले तर मग आज तिचं बोलणं चालू होतं म्हणून मी काय बोललो नाही तुम्हाला. झोप आली आम्हाला, मी आता जाऊन झोपणार. टायमिंग बघा काय झालंय. एवढा उजेड दिसत असेल तुम्हाला, उजेडावरच त्यांना ओळखून येईल किती वाजले. आणि पाऊस चालू झाल्यापासून नुसता झोपा काढायचे. आज तरी उघडलाय पाऊस, कमीत कमी आज तरी. माझं म्हणणं हे छान वाटायलंय खरं तर, आज पाऊस उघडलाय. आता शूट वगैरे पण मला चिमणीचा करायचा, मी एक्सायटेड आहे. कारण का तर ड्रेस मला माझ्या फेवरेट कलर मध्ये रिसीव झालेला आहे, ग्रीन कलर मध्ये. ओ ड्रेस आणा ना, तो मी ड्रेस दाखवते तुम्हाला कसा आहे कसा नाही. आता चिमणी खरं आगाऊपणा खूप जास्त करते. आता तिचा रिस्पॉन्स माहित नाही मला ह्या शूटला कसा असणार आहे कसा नाही. सगळ्यात मोठं काम ते आहे. ज्योती कलेक्शन म्हणून आहे इंस्टाग्राम पेज, तिथूनच मला हा ड्रेस रिसीव झाले. रखुमाई लिहिलेला आहे. हा राहू द्या, बस झालं. रखुमाई लिहिलेला आहे त्याच्यावर, आणि एकदम डार्क ग्रीन कलर मध्ये आहे, जो कलर मला खूप जास्त आवडतो. तर इंस्टाग्रामवर म्हणजे आता म्हणजे बोलतच आहे त्या विषयावर, तर थोडंफार अजून बोलते की म्हणजे हे घरून काम करणाऱ्या म्हणजे हे आहेत ना ताई, त्यांनी मला हा ड्रेस पाठवलेला आहे. तर शक्यतो सगळ्यांना असं वाटतं की सगळ्या गोष्टीचे चार्जेस घेतले जातात, म्हणजे हे ड्रेसचं साडीचं पण प्रमोशन असतं ना, त्याला चार्जेसच घेतात का काय सगळे असं वाटतात. तर बाकीच्यांचं तर मला काय माहिती नाहीये, पण मी माझं पर्सनल सांगते. म्हणजे जे घरून काम करतात, जसं ज्वेलरीचं झालं, साडीचं असं ड्रेस शिवून वगैरे, गणपतीच्या टायमिंगला गणपतीचे ड्रेस, नवरात्रीच्या टायमिंगला नवरात्रीचे, म्हणजे असं जे घरून काम करतात ना थोडक्यामध्ये, त्यांच्याकडून मी चार्जेस घेत नाही. जे ब्रँडचं असतं, जसं म्हणजे मोठमोठ्या कंपन्या असतात ते त्यांचे प्रोडक्ट आम्हाला देतात ऍड करण्यासाठी ना, त्यांच्याकडूनच फक्त मी चार्जेस घेते. जे असं घरून काम करतात आजपर्यंत मला नाही आठवत मी म्हणजे असं कुणाकडनं चार्जेस घेतलेत. तर घरून काम करतात त्यांनी, घरात बसून काहीतरी असं करण्याचा प्रयत्न करते, त्यामुळं आपला सपोर्ट असतो कायम त्यांना. त्यामुळे जर घरून कोण काम करत असेल, कुणाला प्रमोशन वगैरे असं इंस्टाग्रामवर करायचं असेल ना, तर आपण फ्रीमध्ये करतो, असं नाहीये की हा त्याचे सुद्धा चार्जेस घेते. फक्त ब्रँडकडून जे मोठ्या मोठ्या कंपन्या असतात ते आपल्याला चार्जेस देऊ शकतात, त्यामुळे त्यांच्याकडून घेतो, घरून काम करणाऱ्यांच्याकडून नाही. तर आता मग हा ड्रेस आपल्याला आलेला आहे कोलॅबरेशनसाठी, तर त्या घरूनच काम करतात ताई, त्यांनीच दिलेला आहे. तर आता आपण त्याचं व्हिडिओ शूट करणार आहे आणि ते आपल्याला इंस्टाग्रामला पोस्ट करायचे. आणि त्यातल्या म्हणजे छोट्याफार क्लिप असतील, म्हणजे भरपूर काही असेल ना सिनेमॅटिक शूट वगैरे, ते सुद्धा मी युट्यूबला पोस्ट करेन. तर चला मग व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि बघू आता आपण काय काय करणार आहे दिवसामध्ये. आज आपण काय करणार, कपडे घालणार आहेत ना तुला? मस्तपैकी कपडे घालायचे आपण. आणि फोटो काढायचं, बूम करायचं. हो, कुठे जायचं? करून दाखव कशी गेली तू आता. इकडे की टाकले.
कशी गेलीस तू? वाजवते तू दाखव. वाजव वाजव. अरे माझं पिल्लू. हा जमते जमते. हा तिला नवरात्री मध्येच वाजवत होती माहित आहे ना. जय बाप्पा कर. जय बाप्पा कर. कशी करते. मला तर तुला एकच येड लागतंय. बघ या दोघींचं काय चाललंय इकडे, तयारी चालू आहे. सूप चालू आहे चिमणीचा मस्त पैकी. आता थांबलो मम्मा. व्यवस्थित लाव. कुठले खरं ते व्हिडिओ मध्ये दिसले असते बरोबर मस्त वाटत. मम्मा आज करायचं का. आभाळ कसलं दिसायला. थोड्या वेळ पडून बस. चालली लगेच. बघू कशी दिसते मम्मा तू. हा छान आहे माझे पिल्लू. मम्मा भूक निघालय तिचं पाठीमाग. हा भू मारल लगेच मारायली भूला. बघू मम्मा एकदा एकदा इकडे बघू. इकडे माझ्या संग फोटो काढ की. अरे बापरे एक तर कुत्र्याच्याच मागे लागले. ये रे बघू हिला. जे बाप्पा आहे ना नाही मारायचं बघू. आवाज दे त्याला. वाव कशी छान दिसते ना तू. मम्मा माझी छान दिसते. टिकलीच पडले. काय वाटलंय का ते. वाजव की. हस हस मम्मा. हस. नाच. इटेवर सोला बसला ग चिमणी. आम्ही शूट करायला पण चिमणीचा काही मूड बरोबर नाहीये. शूट करूच देत नाही पोरगे माहितीये का. नाटक काहीतरीच करते बघा हो का. पट खाली हो. बघा काय झालं. काय ग बाबडे कसं वाटते. काय वाटते. करून देणं गेलं शूट काय नाही. थांब बघा. मम्मा जरा जरा खाली घ्या. बघ इकडे बघ. हात खाली घे. काय ग. आवाज येणारच नाही. अख्ख्या गाड्यांचा आवाज येतो ना. सरभाव पार्सल. का खाते मम्मा. पाव एकच खायचा जास्त नाही खायचा. हा हा एकच खायचा ठेव तिथं. हाय एक खा. काय याचा मेन आहे तो. ओके तर आलंय. फ्लिपकार्ट सेल कोणता हो. गोट गोट सेल. शेळीच्या लागलेल्या सेल मधनं ऑर्डर मारलाय वा. अगं चिमणीसाठी पण गोष्टी मागवल्यात पण अर्ध्या कॅन्सल व्हायलेत अर्ध्या यायलेत. का झाले दादू तुला. दुखायलंय पाय. इंजेक्शन इंजेक्शन कसं आहे. दाखव चार साईडने दाखव. ओके तर आहे हो. हे जोडायला आपल्याला येतं का कसं. मस्त आहे की. काम व्यवस्थित केला पाहिजे बस. इथे माझा स्वयंपाक चालू आहे. कढी बनवायला आज. कढी भात असा मेन्यू आहे. स्वयंपाक चालू आहे माझा आणि तिकडून आल्यानंतर शूट वरून आल्यानंतर काही जास्त शूट करायला नाही भेटलं कारण आता लाईट नेहमी सारखी गेली होती. तसं आज दिवसभर पाऊस नाही पडला तरी पण काय माहिती काय झालं होतं लाईट गेली होती त्यामुळे काही जास्त शूट नाही केला. तर स्वयंपाक कढी बनवायला कढी भातचा असा मेन्यू आहे आणि चिमणीच्या पप्पा म्हणजे चिमणीचे पप्पा नाही आहेत घरी आल्यानंतर मग भाकरी बनवायची असेल तर त्यांना विचारून बनवेन. चपाती आहे सकाळची
तर बघू घर आल्यानंतर हे आपलं कढी भात तर मी बनवून घेतलेला आहे. आता त्यांनी आल्यानंतर बाकीचं बघू काय बनवायचं काय नाही. तसा भाजीपाला घेऊन आले त्यांनी जाऊन, आणि तो काय अजूनपर्यंत माझ्याच्यानं व्यवस्थित लावणं झालं नाही. थोडाफार भेटला ना तो आणला. म्हणजे पाऊस चालू झाला होता त्या टायमिंगला सगळं बंद होते, भाजीपाला भेटत नाही काय नाही. म्हटलं आज उघडले तर नक्की चालू झालेलं असेल भाजीपाल्याचं, जाऊन थोडाफार जेवढा भेटतोय तेवढा भाजीपाला घेऊन या जावं बोलले होते. तर त्यांनी थोडंफार घेऊन आले, मी काय गेले नव्हते. कारण का तर मला नेहमीसारखा कंटाळा आला होता. कंटाळाच अंगामध्ये असं कुठून भरलाय काय माहिती. आणि डोकं माझं खूप जास्त दुखतंय अलीकडे. काय होतंय काय माहिती, असं थंड वातावरण, म्हणजे असं थंड वातावरण चालू झालं ना, की मला डोकं दुखायचा ना त्रास होतोय. थंडीमध्ये पण मला तसंच होत होतं. तर डॉक्टरनी थंडीचा मुळेच होते म्हणून सांगितलं होतं. आणि आता पण थंड वातावरण थोड्या दिवस पाऊस पडल्यामुळे झालं ना, माझं डोकं दुखायला चालू झालं. आज पण सकाळपासून माझं डोकंच दुखत होतं, पण जे काम आहे ते तर आपल्याला करावं लागणार, त्यामुळे शूट वगैरे तसंच केलं. आणि आल्यानंतर तिकडून झोपले होते. डोळे पण तुम्हाला जरा वाईट माझे लाल असे दिसत असतील. काय माहिती असंच होतंय, तब्येत वगैरे अधूनमधून चालूच आहे. ते सगळं तर आता स्वयंपाक बनवते आणि हे सगळं करते. आता व्हिडिओ किती मिनिटाचा झालाय काय झालंय मला खरंच माहित नाही, अजून मी चेक पण नाही केला. तर आता ठीक आहे, जेवढ्या मिनिटाचा झाला असेल मी अपलोड करेन. मला तरी वाटतंय कमी झालंय की काय, की पण काय नक्की नाही मला पण सांगता येणार. कारण का तर शूट करत गेले पण केवढा झालाय व्हिडिओ वगैरे ते तर काही मला माहिती नाहीये. आता मी कढी भात बनवून घेणार आहे आणि त्यानंतर मला हे सगळा भाजीपाला उरकायचा आहे. त्यामुळे मग आता हा व्हिडिओ आज मी इथेच थांबवते. जास्त काही शूटच होत नाही मोठे व्हिडिओ. पण आता केलाय आज तर म्हटलं ठीक आहे. त्याच्यामध्ये पण थोडंफारच काहीतरी झालं असेल इंटरेस्टिंग. असं जास्त काही करताच येणार गेले हल्ली सध्या मला. आणि आता पावसामुळे तर घरातच बसायलो, त्यामुळे तर अजून वांदं चालू आहे. असू द्या, तुम्ही समजून घ्यायची. मोठे ब्लॉग तसे मी जास्त पहिल्यापासूनच बनवत नाही. कारण मला पहिल्यापासूनच मोठ्या ब्लॉगचं माझं वांदच आहे. मिनी ब्लॉग तेवढे तुम्हाला दररोज बघायला भेटतील. कधी तर त्याच्यात सुद्धा अधूनमधून खडाच चालू आहे सध्या, पण असू द्या तुम्ही समजून घ्यायची. तर चला मग, तुमच्या इकडे पाऊस कसा आहे काय आहे त्या सुद्धा गोष्टी मला कमेंटमध्ये नक्की कळवा. म्हणजे मला सुद्धा समजेल की सगळ्यांच्याकडचं वातावरण कसं आहे कसं नाही. तर मग असू द्या, चला भेटू पुन्हा एकदा अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. काळजी घ्या. आणि मोबाईल बघून माझा काय म्हणतात माझं डोकं वगैरे दुखत नाही, कारण मोबाईल बघायला मला वेळच भेटत नाही. इच्छा खूप असते की कुणी काय बनवलं काय नाही, म्हणजे सगळ्या गोष्टी एक्सप्लोर करायची, पण होतच नाहीये. कारण का तर चिमणीमुळे. त्यामुळे शूट करते एवढंच माझं मोबाईलमध्ये काम होतं, एडिटिंग आणि शूट. बाकी म्हणजे असं बघायला वेळ नाही भेटत आहे. मोबाईल तिला घ्यावं लागतंय. ते सगळं काम झाल्यानंतर तिच्या मागे लागायला लागते. तिला काय तर 4 गोष्टी चांगल्या शिकवायला लागतात वगैरे. त्यामुळे वेळ नाही भेटत. त्यामुळे मोबाईलमुळे माझं डोकं दुखत नाही पहिली गोष्ट. नाहीतर म्हणजे मागच्या वेळी पण मला अशा कमेंट आलेल्या की मोबाईल कमी बघत जा वगैरे. अरे बापरे! बाळाला घेऊन हे जे व्हिडिओचं काम करते तेच खूप मोठं माझ्यासाठी काम आहे, आणि मोबाईल बघायला एवढा वेळ नाही भेटत. आता सकाळपासून पण शूट वगैरे केलाय तेवढंच. अजून एडिटिंग वगैरे तर काही नाहीये, आणि मोबाईल बघायला तर लाईट नाही, वायफाय बंद असा विषय होतो. त्यामुळे काय हे नाहीये. तर चला असू द्या, काळजीपोटी सगळे सांगतात, असं काही नाहीये की हा समजू शकता तुम्ही काळजीपोटीच बोलते. पण मोबाईल काय जास्त बघायला भेटत नाही. माझी इच्छा असते की असा कुठला तर पिक्चर बघावा वगैरे. आपण 3 तास कंटिन्यू पिक्चर बघायला भेटणार ते मला शक्यच नाही. पण असू दे चला, ह्या सगळ्या गोष्टी तर छोट्या मोठ्या चालतच राहणार. कढी माझी उतू जायची, फुटायची. त्यामुळे आता कढीकडे लक्ष द्यावं लागेल मला. तर चला भेटू पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये. काळजी घ्या, चला.